मुंबई महापालिकेच्या बेस्ट उपक्रमाच्या सर्वांगीण पुनरुज्जीवनासाठी डेपो, विकास, कर्मचारी निवासस्थानांची उभारणी, सार्वजनिक सुविधांची निर्मिती आणि दीर्घकालीन आर्थिक स्वावलंबन यांचा समावेश असलेला महत्त्वाकांक्षी आराखडा सध्या तयार करण्यात येतोय आणि या प्रक्रियेत पारदर्शकता राखून संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। तसंच नागरिकांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या हितासोबत शहराचा दीर्घकालीन विकास केंद्रस्थानी ठेवून बेस्ट उपक्रमाच्या पुनरुज्जीवनासाठीचा आराखडा राज्य शासनाकडे सादर करावा असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या अधिकृत निवासस्थानी बेस्ट उपक्रमाच्या विविध बस आगारांच्या आधुनिकीकरणासंदर्भात आयोजित बैठकीत फडणवीसांनी हे मुद्दे मांडले। या बैठकीला महापौर रितू तावडे, विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर, महापालिका आयुक्त अश्विनी भिडे, बेस्ट समिती अध्यक्ष तृष्णा विश्वासराव यांच्यासह मुंबईशी संबंधित खात्यांचे मंत्री, राज्य शासन आणि महापालिकेचे पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते। मुंबई महापालिकेच्या बेस्ट उपक्रमातील कर्मचाऱ्यांचे निवृत्तीवेतन, त्यांची ग्रॅच्युइटी आणि इतर देयकांबाबत राज्य सरकारनं तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी करणारा लेखी निवेदन बेस्ट समिती अध्यक्ष तृष्णा विश्वासराव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले। बेस्टच्या 18,000हून अधिक निवृत्त कर्मचाऱ्यांचे मिळून तब्बल 1,502 कोटी रुपये थकीत असल्याचा उल्लेख त्यांनी या निवेदनात केल्याचं समजतं। तसंच बेस्ट उपक्रमाची आर्थिक तूट 7,322 कोटी रुपयांवर पोहोचली असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधलंय। मुंबईतील सार्वजनिक परिवहन व्यवस्थेचा कणा असलेल्या बेस्ट उपक्रमावर सातत्यानं आर्थिक ताण वाढत असून कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर देयक प्रलंबित असल्याचं त्यांनी आपल्या निवेदनात नमूद केलंय। या देयकांची रक्कम कोट्यवधी रुपयांमध्ये असून ती तातडीनं मंजूर करून अदा करणं आवश्यक असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। बेस्ट उपक्रमाच्या आर्थिक स्थितीमुळे हे प्रश्न अधिकाधिक गंभीर होत असून शासनानं तातडीनं हस्तक्षेप करून कर्मचाऱ्यांच्या हक्काचे पैसे त्यांना मिळावेत अशी मागणी तृष्णा विश्वासराव यांच्या पत्रात करण्यात आली आहे।